अशी काय गो सांग तिला हजार रुपये किलो. हे किती आहे आता? हे पाव किलोचं एक पॅकेट आहे. अच्छा, पाव किलोचे. पाव किलोचे पाकिट आहे. घरी बनवलेलं तूप आहे. हां, दही पण घरी बनवले. हे तुम्हाला घ्यायचं असेल. हे नारळ पण घरचेच आहे तुमचे ना? नारळ पण घरचेच आहे. वा, मस्त छान नारळ आहे. आपल्याकडेच आहे. वा, लोकल बाजारमध्ये घरी बनवलेलं सगळं मिळतं इथे. अशी भेंडी तुम्हाला कुठे भेटणार नाही. ही घरची भेंडी आहे. घरची भेंडी म्हणून असं मिळतात इथे. म्हणजे व्हेज भाज्या पण इथे चांगल्या मिळतात खूप. फायनली आज आपण वर्सोलीच्या बंदरावर आलो आहे, म्हणजे वर्सोली जेट्टीवर आलो आहे. आणि भरपूर कमेंट्स होत्या की तिकडचं काहीतरी आम्हाला एक्सप्लोर करून दाखव सगळं व्यवस्थित. आपण आज पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. मागं पाणी आहे, ही खाडी आहे. आता पाणी भरायला सुरुवात होत आहे. ॲक्च्युली आता ओटी होती, आता भरती होईल. सकाळचे 8:30 वाजले ते. आणि तुम्हाला पूर्ण दाखवतो व्ह्यू. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ही सगळी वर्सोलीची जेट्टी आहे इथे. आणि इकडं सगळं आता महिला ज्या मासे खरेदी करण्यासाठी आल्यात ते इथं दिसतील तुम्हाला संपूर्णपणे. इथं थांबल्यात आहे. बोटी यायच्या वाट बघताय ते. तुम्हाला इकडे पाणी दाखवतो. इथं ओटी आहे अजून. आता बोट इकडून आताशी येते आहे. सगळ्या बोटी यायला सुरुवात होतील. पण अजून पाणी भरलेलं नाही आहे, त्यामुळे इथे बघू शकतो इथं बोटी लागणारच नाही. एक छोटी बोट ती पण एवढ्या खाली आहे, येऊच शकत नाही. अजून भरतं आहे पाणी. ह्याला पूर्ण भरती येणार. हे पाणी आता दाखवतो एवढा तुम्हाला. हा संपूर्ण उतार आहे. तुम्हाला तिथपर्यंत पाणी दिसेल ना आता, तर हे पूर्ण इथपर्यंत भरेल. हे इथपर्यंत भरेल सगळं. भरती येईल तेव्हा. तर थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे. आताशी बोट यायला सुरुवात झाल्या ते. मस्त सकाळ आहे. जस्ट पाऊस पडून गेला आहे आणि आता ऊन पडायला सुरुवात होती जरा. आणि इकडे लोक तयार आहेत. हे ह्या डाली असतात. ह्या थोडं दाखवतो तुम्हाला. आपण दाखवूया मागे पण. ह्या डाली आहेत, ह्याच्यामध्ये मासे येतात भरून आतमधून. तर भरपूर अशा रिकाम्या डाली तुम्हाला इथे दिसतील. लोक पण सज्ज आहे इथं. मासे खरेदी करण्यासाठी आले ते सर्व लेडीज. बोटी येतील आता. त्यातले मासे काढण्याची सगळी प्रक्रिया तुम्हाला दाखवणार आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप मेहनत असते व्हिडिओ बनवण्यामागे, सगळं एडिटिंग वगैरे. तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा, तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला याची फक्त एक कमेंट करा. खूप छान वाटेल मला की तुम्ही एक कमेंट कराल माझ्यासाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. पहिली बोट आलेली आहे, छोटी बोट आहे. ह्या डाली असतात, ह्याच्यामध्ये सर्व मिक्स मासे असतात. कारण जाळ्यामध्ये सर्व मिक्स मासे सापडतात ना, तर हे सर्व मिक्स मासे आहेत. इकडून अजून एक बोट आली आहे, दाखवतो. अजून पाणी भरायला सुरुवात झाली आहे तशी. आता हे पूर्ण हे इथपर्यंत पाणी जाणार. तुम्हाला इकडे एक लाईन दिसेल पाण्याची. ही बोट किनाऱ्याला लागणार आहे आता. आणि ह्याच्या बोटीतले सगळे मासे आपण बघणार आहे आता. ही काल संध्याकाळी गेलेली बोट आहे. ही बोट आता किनाऱ्याला लागली आहे. आणि ह्याच्या खाली टँकमध्ये मासे आहेत सगळे. वर तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही. खाली टँक आहे त्याचे, तर ह्याच्यामध्ये सगळे मासे आहेत खाली. व्यवस्थित पोझिशन फिक्स करूनच बांधावी लागते. बोट हलू शकते जेव्हा तुम्ही काढणार आपण मासे ह्याच्यातून. बोट हलू शकते. ही बांधण्याची प्रक्रिया आहे आता. हा दोर आहे, अजून दोर काम चालू आहे. दोर टाकणार अजून आणि किनाऱ्याला पूर्ण पॅक करणार. ही चालू आहे प्रक्रिया आता. त्या गाठी टाकून ही संपूर्ण दोर. इथे वेगळा विषय असतो की त्याची बोट आणि त्याच्या लोक ठरलेले असतात. तर बोटीतून मासे काढल्यानंतर तेच लोक येतात आणि बोटीतले मासे घेतात. बाकीच्या बायका अजून बसल्यात की त्यांच्या बोटी अजून यायचे ते, नंतर त्या बोटीवरचे मासे घेणार. पण ज्यांच्याकडून त्यांना मासे घ्यायचे ते तर थांबलेले तिथे संपूर्ण. आणि इकडे बायका अजून गोळा होता इथे, तुम्हाला दाखवतो. अजून बायका बसल्यात, त्यांच्या ज्या बोट्यातून आलेल्या नाही त्या बसल्या ते. आता हळूहळू बोटी यायला सुरुवात होतील. हा इकडून दोर टाईट करणार आता हळूहळू. आणि तिकडून ओढण्याचं अजून काम चालू आहे. हे बघा, असं ओढणार आणि किनाऱ्याला लावणार बोट संपूर्ण. इकडे आता बांधली, इकडून फिक्स करणार. इकडून ताणून रशी पूर्ण ही. आता ही लागली किनाऱ्याला बोट. ही डाल आहे, ही काढण्याची कामं चालू झाली. पण मला इथून दिसते की यातले काही मासे जिवंत आहे, अजून जिवंत मासे दिसत आहेत. ते मी किती मिनटं वर दाखवू शकतो. एक मिनटं. कोळंबी आहे, ही जिवंत आहे अजून. हे बघा, जिवंत कोळंबी आहे.
तर तुम्ही आलात वरसोली बंदरावर जेट्टीवर तर तुम्हाला असे जिवंत मासे दिसतील. इतकी जिवंत कोळंबी आहे. आणि ही आत्ता आलेली बोट आहे, आत्ता काढलेले सगळे मासे ते त्यासाठी सगळे जिवंत राहणार आहेत मासे. भरपूर मासे जिवंत आहे. ठेवून देऊयात. ह्याच्यामध्ये पण जिवंत मासे आहेत. ही डाल काढली आता. हे खरे ताजे ताजे मासे झाले. हे छोट्या बोटीतून येतात आणि आपल्याला लवकर मासे पोस्ट करतात. हे कुठे चालले आता घेऊन? हे टेम्पोतून? अच्छा, इकडेच घेऊन चालले का? इथं वाकट्या आल्या ते म्हणजे बघ्या मासा भरपूर आहे. हा पण चांगला आला आहे प्रमाणात. वा, ताजा आहे. छोटा आहे थोडा. कवळा आहे. खवळा पण खूप छान लागतो. काय ताजा आहे. स्किनवरचं हे जे दिसतंय ताजा आहे सगळं. भरपूर आले. स्क्वीड पण आहे ह्याच्यामध्ये, दाखवतो. वा, मस्तपैकी स्क्वीड आहे. पाकट मासा आहे इतका मोठा. ही बोट आणि ह्यांचा हा टेम्पो. तर हे सगळं टेम्पोतून इकडे मागे तुम्हाला थोडं शेड दिसत असेल, पत्र्याचं शेड. तर हे तिकडे घेऊन जाणार आणि तिकडे मोठ्या प्रमाणावर हे सेपरेट करण्याचं काम चालणार. आणि नंतर मग हे सगळे मासे आपल्याला बाजारात येणार. कारण हे खूप सगळे मिक्स मासे आहेत. तर हे सगळे मिक्स मासे वेगळे करण्याचं पहिलं सगळं काम चालणार. हे आत्ता आलेल्या बोटीतले हे पापलेट आहे. चांगली मोठी साईज आहे पापलेटची, पण चांगली मोठी साईज आहे पापलेटाची. बघू शकता. अजून याच्यातले हे पण नाही गेले पापलेटवरचं हे सिल्वर कलर पण नाही गेला अजून. हे इतके ताजे पापलेट आहे. मोठे बोंबील आहेत हे, चांगले जाड बोंबील आले ते. हे बघू शकता. असे जाड बोंबील आहेत एवढे. मस्त आहे जाडवाले बोंबील. वा, मस्त साईज बघा बोंबलाची. फक्त मोठे बोंबील आहेत. वा, मस्त. हे आता इथे संपूर्ण बोली लागणार. आता हे मासे आता वेगवेगळे जसे केले ते बोली चालू आहे आता. छान फिक्स नाही झाली बोली चालू आहे. मासे भरपूर आले, चांगल्या प्रमाणात मासे आल्यामुळे बोली पण चांगली चालू आहे. ₹21 हा पापलेट चालला आहे. सगळा पापलेट हा ₹21 होलसेल भावमध्ये चालला आहे. आणि ताजा पापलेट आहे. ह्याच्यामध्ये 2 ह्याचे पण पीसेस आहे, हलव्याचे पण पीसेस आहेत. 450. इकडे अजून एक दुसरी बोट आली आहे. तर या बोटीतले पण मासे दाखवतो मी तुम्हाला. भरपूर मासे आले त्याच्यात पण. पापलेट वगैरे तर भरपूर आहे. मिक्स मासे तर आहेच आहे, म्हणजे पापलेट जास्त दिसत आहे ते वर. ही डोल अशी वरती काढतात आता परत. मग अशी प्रोसेस दाखवल्याप्रमाणे. ह्याच्यात पापलेट वगैरे भरपूर आहे. मस्त पापलेट वगैरे भरपूर. आता हे टेम्पोमध्ये भरून निवडण्यासाठी जाणार. हे बघा, मेहनत अशी असते. काही होऊ शकतं. खूप व्यवस्थित आपल्याला हाताळायला लागतं. अजून एक बोट आली आहे, दाखवतो तुम्हाला. बोट यायला पूर्ण सुरुवात झाली आहे. ते इथे बोट बघा, भरली पूर्ण बोट. आणि ह्याच्या मागे अजून एक तुम्हाला बोट आली दिसेल. ही तुम्हाला बघा इथे माझं तुम्हाला अजून एक बोट आली आहे. बोट यायला भरपूर मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आता. खरं तर पूर्ण मोठी बोट आली आहे ते परत इथे. आणि एक तो दाखवायचं आहे. हे ओळखलं का? सांगा मला कमेंट करून काय आहे. मस्तपैकी आपण एका व्हिडिओमध्ये दाखवले आपण अलिबाग बंदराच्या. की काय, चला कमेंट करून सांगा. किती जणांनी व्हिडिओ बघितलेत आपले जुने, मला कळेल. सांगा मला हे काय. इथे डाली काढतायत अजून. ह्या बोटीला खूप छान मासे आलेत असं माझं म्हणणं आहे. पूर्णपणे खूप चांगले मासे आहेत त्याच्या डालीमध्ये. मग ह्याच्यामध्ये हे पण होतं कोळंबी वगैरे भरपूर आहे ह्याच्यामध्ये पण. बघू शकता. वा, आणि जिवंतच मासे आहेत. ते आत्ताच पहाटे पकडलेले सगळे मासे आहेत. हे सगळे पहाटे जाळ टाकलेलं आहे आणि आत्ता वर काढून आलेत विकायला लगेच. इथे रेसिपीचं काम चाललं आहे का. इथं पापलेट कापून ठेवले आहेत. इथे एका पातेल्यामध्ये हे पातेलं वगैरे येतात, लसूण मिरची वगैरे रेसिपी बनवणार वाटते. बघू आपण जमलं तर करू कवर. आपण एकदा चाललं आहे आपल्या बोटीवरचा प्लॅन आहेच. हे बघा, इथं निवडण्याची प्रक्रिया चालू आहे. जेवढं करता येईल तितकं करतात इथं. सगळे मिक्स मासे ते मांदेली, कोळंबी, ओले बोंबील पण ह्याच्यामध्ये. हा मासा ओळखला का सांगा. आपण याची भरपूर त्याचे व्हिडिओज बनवले ते या माशाचे. ओळखला की सांगा हा मासा पण. हा कलेटा हा जिवंत आहे. ओके, हो हा जिवंत आहे. हा जिवंत आहे. ओके, ह्याचं अजून हालते तोंड. सगळे ताजे मासे आत्ता आलेले आहेत सगळे. हा जिवंत आहे. हा जिवंत, किती जिवंत आहे. ह्याच्या माशांच्या आतमध्ये दबून जे येतात ना ते भरपूर जिवंत राहतात.
बऱ्या वेळे भरपूर वेळेला. हा जिवंत आहे, अजून खूप जिवंत आहे. मासे भरपूर आले ते वरसोलीच्या बंदरावरती, खूप मासे आहेत. हो दे 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 दे. कोळंबी बघा जिवंत आहे. एक मोठी कोळंबी आली, नॅचरल मोठी कोळंबी आहे. या डालीमध्ये तुम्हाला दाखवतो वर आल्यावर. खूप मोठी कोळंबी आहे आणि छोटी जिवंत कोळंबी आहे. ही एवढी मोठी कोळंबी आहे, माझ्या हाता एवढी. वा मस्त मोठी कोळंबी आली आहे, हाता एवढी कोळंबी आहे माझ्या. हात कमी पडेल बघितलं तर, हातापेक्षा मोठी कोळंबी आहे. इतकी मोठी कोळंबी आहे मस्त. या डोलीत पापलेट ठेवली त्यांनी. मला दाखवतो मोठी पापलेट, ताजी पापलेट कशी. ह्याचे हे सिल्वर निघत आहेत ना खवले, सगळे हाताला लागतं त्या बघा. सगळं सिल्वर याचं हाताला लागतं आहे. आणि कलर बघा, अशी ताजी ताजी पापलेट आहेत. सकाळी तुम्ही आलात ना लवकर या, 9पर्यंत आला तुम्ही इथे, तर तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. हे बघा ताजी आहेत पापलेट सगळी. ह्यात सिल्वर पण नाही निघालेलं आहे. हे काय हाताला लागतं अजून सगळं सिल्वर. ताजी पापलेट आहे सगळी. एक बोट लागते किनाऱ्याला आत्ता, त्याचं कव्हर करूयात आपण. इकडे इंजिन चालूच आहे. प्रत्येक बोटीला हे वेगवेगळे मासे लागतात, तर हे वेगवेगळ्या भागात जातात ना बोटी, तर त्याच्या वेगवेगळे मासे लागतात. कुठल्या भागात वेगळा मासा जास्त असतो, कुठल्या भागात हे इथं बोंबील जास्त आले ते ह्यांच्यामध्ये. हे बघा बोंबील बघा, रे पडले. कोळंबी बघा, ही एवढी मोठी मोठी कोळंबी आली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आली. एकाच बोटीला एवढ्या मोठ्या प्रमाणात कोळंबी आली. मोठे मोठे पीसेस आहेत, किती मोठे मोठे पीसेस आहेत. अरे वा कमाल. म्हणजे हातापेक्षा मोठे जे होते आपले पीसेस, तसेच पीसेस आले ते. पण ह्या बोटीत खूप मोठ्या प्रमाणात सापडले ते एवढे मोठे मोठ्या कोळंब्या. प्रत्येक बोटीला सापडणारे मासे आहेत हे. कोळंबी पण भरपूर आहे ह्याच्यामध्ये. या बोटीत जास्त मासे आहेत बाकीच्यापेक्षा. एक छान असं माझं मत आहे. इकडे लिलाव होतोय, ही सगळी गर्दी. आणि आता बघूयात काय किंमत ठरते. आत्ता आलेल्या ओल्या बोंबल्याची किंमत आहे ही. हा 2000ला बोली चालू आहे. हा वाडा 2000ला. इतके मोठे, इतके फुल होलसेल भाव चालला आहे. इतके पापलेट ह्याच्या बघा, सिल्वर बघा निघालं नाही आहे, आत्ताच आलेली आहे पापलेट आहे. स्क्विड्स आणि पापलेट मिक्स आहे. एक बांगडा पण दिसतोय, ह्याची पण बोली लागेल आता. ताजी ताजी पापलेट आहे. पापलेट भरपूर आला आता, भरपूर खूप भरपूर आलं आहे पापलेट. हो सीझन चालू झालं आहे ना, सीझन चालू झालं आहे पूर्ण. वरसोलीच्या बंदरावर खूप पापलेट आलं आहे बघा. इकडे पण याच्यामध्ये मिक्स आहे, खापरी पापलेट मिक्स आहे याच्यामध्ये. आणि इकडे बोंबील आहेत. इकडे हलवा पण आहे, तो पण दाखवतो. हलवा आहे इथे हा पूर्ण हलवा, सगळं हाताला लागतं एवढं ताजा ताजा हलवा आहे. आता लाईनीने बोट यायला सुरुवात झाल्यात अक्षरशः. ही पहिली बोट आहे आणि इकडे बघा 3 बोटे दिसत आहेत लाईनीने सरळ. 3 बोटे अजून पुढे मागे येत आहेत. आणि ही 4थी बोट आहे. या तिथे बोट पण आत्ता आली आहे, जय मल्हार नावाची बोट आहे ही पण आत्ता आली आहे. ह्याच्यावरचे मासे काढायचं काम चाललं आहे. कोळंबी वगैरे प्रचंड आले ते. तर तुम्ही कोळंबी फॅन असाल ना, तुम्हाला ही बघा कोळंबी साईज. आणि बघा लाल कोळंबी बघून घ्यायची, लाल कोळंबी जास्त चव असते. ही लाल कोळंबी. छोट्या बोटी पण आहेत, मोठ्या बोटी 3 आहेत. ह्याच्यामागे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर कुठे 3 बोटी आहेत ह्या. 1 2 4थी बोट ॲड झाली आहे बघा. इथे 4थी बोट ॲड झाली आता. वा इतक्या मोठ्या प्रमाणात बोट यायला सुरुवात झाली आता. ही बघा गर्दी, ही गर्दी सगळं सांगून जाते तुम्हाला. आता गर्दी व्हायला प्रॉपर सुरुवात झाली आहे याच्यामध्ये. हे बघा इकडे मग अशी डाली सगळ्या आपण टाकल्या आहेत, हे बघितलं आहे. इकडे लिलाव चालला आहे अजून. आणि इकडे माणसांची गर्दीच गर्दी आहे. ज्याच्या त्याच्या बोटी यायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला दाखवतो. ही मागाशी आत्ता बघितलेली ही जय मल्हार, ही आत्ता आली 1 नंबरला आपण जिथं बघितली ती. ह्याच्या मागे 3 अजून बाकी आहेत सगळ्या. ही श्री गणेश आहे ही बोट. प्रत्येकाच्या बोटी ह्या ठरलेल्या असतात, कुठून घ्यायच्या. त्यांच्या स्वतःच्याच बोटी आहेत भरपूर. वाव कसली मोठी करली आहे, मस्त फ्रेश करली आहे, मस्त आली. ह्याच्यामध्ये आली आहे. असतात खाली अजून मोठे मोठे मासे. आणि छान ऊन पडले आता, मासेशी चमकतात, अक्षरशः चमकतात ते मासे. फ्रेश करली एकदम मस्त दाखवतो. वाव कसली मस्त करली मासा एकदम फ्रेशवाला.
पवन जलप्रभा नावाची ही बोट आहे, ही पण आली आहे. आपण आता जी खूप लांब जी बघितली होती ती आता जवळ आली आहे. भरपूर ह्याच्यात लोक आहेत काम करण्यासाठी पण, कारण एवढी मोठी बोट जेव्हा आतमध्ये समुद्रात जाते तेव्हा खूप सारे लोक लागतात, कारण सिच्युएशनप्रमाणे मासे हँडल करावे लागतात. ते सगळे टेम्पो जे लागलेत हे त्यांचे पर्सनल टेम्पो आहेत बोटीवाल्यांचे, आता घेऊन चालले तिकडे जाऊन सगळं सेपरेट होणार. जिवंतच मासे आहेत. अजून एक कोळंबी जिवंत आहे यामध्ये. बोट किनारा लागण्याचं पण एक टेक्निक आहे, व्यवस्थित लागली गेली पाहिजे, धडकली नाही पाहिजे. तर हे छोटे बोटीचं काढून झाले का, थोडेच मासे असणार आहे त्याच्यावर, हे काढून झाले ते छोटे बोटीवरचे. ही मोठी बोट किनाऱ्याला लागून त्याच्यावरचे मासे काढण्याचे काम चालले. त्यांनी जागा दिली आहे इथे थोडी, आता पुढे घेतात ते बोटी. ही विद्यासागरी, ही पण आत्ता आली आहे, ही सगळ्यात मागे होती आपण जेव्हा बघितलं तेव्हा. यावर पण भरपूर मासे, खूप सारे मासे त्यावर. आणि अजून एक आली इकडे, 2 आहेत ऑन द वेमध्ये, 2 आहेत. दाखवतो तुम्हाला, ही एक येते आहे आणि ह्याच्या मागे अजून एक आहे, मला दाखवतो. इकडे अजून एक मागून येते आहे बोट. सगळ्या लाईनीने आता चालू झाल्या ते. इकडे ज्यांचे काढून झालेत मासे ते सगळे आता इकडे लागणार. इकडे पण बोट लागलेले आहेत तुम्हाला दिसायला, आणि तिकडे पण भरपूर बोटी लागलेल्या आहेत. सगळ्या इकडे बोटी लागणार आता, ज्याचे झालेत काढून. दुपारनंतर ह्या बोटी परत निघणार, थोडं विश्रांती करून दुपारनंतर निघणार ह्या बोटी. डाली ओतून झाल्या ते, त्याच्यावरच्या तर मासे निवडण्याची कामं चालू झाली ते खरी. हे बघा, त्याच्यात मांदेली निवडतात ह्या, इथे कोळंबी निवडण्याचे काम चाललं आहे. ती कोळंबी इथं मांदेली आहे, इथे पण मोठी साईजमध्ये कोळंबी आहे. इकडे ओल्या बोंबील वगैरे सगळं मिक्स आहे. अजून सगळंच काम चालू आहे. हे ओतणार निवडणार. थोडं इकडे दाखवतो अजून. चांगल्या मोठी कोळंबीची साईज आहे. वा, साईज बघा ही कोळंबीची, छान मोठी साईज आहे. फ्रेश कोळंबी आहे, मस्त. इथे पण कोळंबी, ही निवडून झाली. छोटी कोळंबी रश्श्याला खूप छान लागते. तर तुम्ही रस्सा करणार असाल ना कोळंबीचा, अशी छोटी कोळंबी घ्या कधी पण. जितकी छोटी कोळंबी तितकी रश्श्याला चांगली. निवडायला थोडा त्रास होईल तुम्हाला, पण जेवढी छोटी कोळंबी ना तेवढ्या रश्श्याला खूप छान, मस्त रस्सा छान होतो छोट्या कोळंबीचा. मासे दाखवतो आता, हे काढतीलच वर, पण भरपूर असे पण येतात की तिथे निवडावे लागत नाही, त्या जाळ्याला तेच मासे येतात बऱ्यापैकी. मिक्स मासे आहेत ना. आता हे बघू शकता, इथं कोळंबी पण दिसते, ती आता निवडायची गरज नाही आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण कोळंबीच आलेली आहे. ते मासे निवडून झालेत, तर त्याची बोली लागली इथे आणि ते विकले गेलेले आहेत. ते आता आपण मागाशी बघितले पापलेट वगैरे हे सगळे आता विकले गेले. ते कॅमेरा पुढे इकडे अंका मार, जिवंत आहे, जाळ्यात सापडलेलं दिसतंय, जिवंत एकदम. खाली जर बघितलं तर याची अंडी आहेत, मोठं आहे चांगला. आणि अंड्यावर आलेली मादी आहे ॲक्च्युली, ही अंडी आहे तिची खाली. नांगी सापडलं ना, बघा ही नांगी कशी पकडली, कसली पकडली कोळंबी. नांगी कोळंबीच तोडली, थोडं डेंजरची नांगी आहे. पापलेटला वर जर तुम्ही असाल ना तर या, नक्की या. भरपूर मोठ्या प्रमाणात पापलेट आलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात पापलेट आलं आहे इथे वरसोलीच्या 15वरती. खूप मस्त पापलेट आलं आहे. अशी काय गो सांग तिला. 3,900 झाले, 3,900चा वाटा आहे हा. शूट करायला आले, फक्त शूट करायला आले. घेणार आहे. आता ओले बोंबील मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली आहे. तर इथे बोंबील सुकवण्याची कामं चालू झाली आहेत. इथे बघता, इथे आजी एक आहे, इथे काठ्या लावलेले आहेत आणि इथे बोंबील सुकवण्याचं काम चालू आहे. थोडं तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवतो, चला. ते ओले बोंबील सुकवण्याचं काम चाललं आहे बघा, दाखवतो सगळं. आता ओले बोंबील आज आलेले ताजे ओले बोंबील हे लावतात ते सगळ्या काठ्यांना. हे ओले बोंबील
मस्तपैकी किती छान पद्धतीने लावले ते, एकात एक अडकवून लावले ते. म्हणजे गाठ पण किती छान आहे. हे दातांमध्ये अडकतात एकात एक छान. एका हातानेच ते अडकवत येतात त्यांना, इतकी छान सवय झाली आहे. भरपूर बोंबील आहे तिथे आणि भरपूर काठ्या लावलेल्या आहेत तिथे बघू शकता. मी तुम्हाला नंतर येऊन दाखवेल जेव्हा भरेल हे सगळं. इथे तुम्हाला ह्याच्या मागे पण भरपूर मोठ्या काठ्या लावलेल्या दिसू शकतात. ते इथे काठ्या लावल्या आहेत मोठ्या प्रमाणात. आपण एकदा परत येऊ, फक्त ओले बोंबील कसे वाळत घातले दाखवायला. तर इथे मोठ्या प्रमाणावर ओले बोंबील वाळत घालतात. तुम्ही जर नॉर्मल डेला आला आणि तुम्हाला सुके बोंबील घ्यायचे असतील तर इथे तुम्हाला मिळून जातील होलसेलमध्ये. इथे जे शेड दिसतात हे यांचेच शेड आहेत. इथे मिळून जातील तुम्हाला सुके बोंबील. आणि मोठ्या प्रमाणावर आता हे वाळत घालण्याची कामं चालू झाली. आता ऊन पडायला लागलं आहे. आज चांगलं ऊन पडलं आहे छान मस्तपैकी. आज बुधवार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ याच दिवशी बघत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला रोजचे व्हिडिओ जो सकाळी व्हिडिओ शूट होतो तो संध्याकाळपर्यंत लगेच अपलोड पण होतो आपल्याकडे. तर हे छान मस्तपैकी असे इथे वाळत घालतात. आणि इकडे बंदर आहे, आपले जेट्टी आहे वरसोलीची. तो हे बॅक यार्ड आहे इकडं. पण ही आता रिकामी झालेली बोट इकडे लागली आता छान मस्त, कारण तिकडे गर्दी होती. परत भरपूर बोटी असतात येणाऱ्या. पण इकडून अजून एक मागं जर तुम्हाला बघितलं तर अजून एक बोट येते आहे, अजून खूप मागे बऱ्यापैकी अजून मागे. बोटीवरचं जाळं दाखवतोय. आता हे जाळं बघा, इतकं मोठं जाळं असतं बोटीवरती. आणि आता रिपेरिंगसाठी घेऊन जातात. काही कधी फाटतात, भरपूर वेळा फाटतं ना. हे बघा आता पाणी भरले, खूप पाणी भरले, पुढं आलंय भरपूर पाणी. आता हे बोटीतून मासे काढायला पण हे पाण्यात उतरले. ते मार्तंड मल्हारी नावाची बोट आहे. तर इथून मासे काढता येते हे. आणि इकडे पूर्ण गर्दी झाली आहे. आता ही बोट इकडून मासे काढतात या बोटीवरचे. भरपूर मेहनत असते. हे आता ओढत न्यावी लागणार यांना. हे बघा मासे स्वस्त घेतो आपण, पण भरपूर मेहनत असते हो ह्याच्या मागे पण. ही बोट आहे, हिचं बोटीचं नाव आहे हीच माझी काळवाई अशी नावाची बोट आहे इथे. आणि ह्या बोटीवरचे मासे काढतात. म्हणजे दिवसाला किती गण्य बोट येत असतील लक्षात घ्या. इथे ह्याच्या मागे श्रीप्रसाद नावाची बोट आहे. थोडं झूम करून दाखवतो. श्रीप्रसाद दिसत असेल तुम्हाला. लाईनीने बोटी आहेत सगळ्या. खूप मोठ्या प्रमाणावर मासे येतात इथे सुद्धा. तर तुम्हाला कमी गर्दीच्या ठिकाणचे मासे जर पाहिजे असतील तर इथे या तुम्ही, नक्की या. भरपूर माशांनी तर होलसेलमध्ये पण मासे मिळतात. एकदा निवडून झाले ना मासे तुम्हाला होलसेलमध्ये पण मिळणार. इकडे आता रिपेरिंगची कामं चालू आहेत बघू शकता. ह्याच्यावरचं बोटीवरचं जे असतं हे इथे काढलं आहे बाजूला. तर बघू शकता हे पूर्णपणे रिपेरिंगचं काम चाललं आहे. ते बोटी पण अशा सर्व्हिसिंगला येत असतात, मेंटेनन्स वगैरे त्याचा. ही लाकडं सगळी हे बघा ह्याचं रिपेरिंगचं काम चाललं आहे इथे, मेंटेनन्स सगळं. आणि इकडच्या बाजूला अजून एक दाखवतो मी. इथे जाळी रिपेअर करण्याचं काम चाललं आहे. चिखल आहे अजून, आत्ताशी पाऊस कुठे कमी झाला आहे, ऊन पडलं आहे. जाळी रिपेअर करता येते इथे, दाखवतो थोडं. ही संपूर्ण जाळी कधी भरपूर वेळा फाटते मध्ये जाळे मासे पकडताना. तर ही जाळी रिपेअर करण्याचं काम चाललं आहे इकडे असं इतकं. आणि ही सगळी बॅक साईड आहे. हा पूल आहे इथे, हो पण अर्धवट आहे, काय चालू नाही आहे. फक्त एवढाच पार्ट झाला आहे याचा, पण अर्धवट आहे सगळा. तर ते सगळा बॅक यार्ड हा. आता आलेल्या ह्या सगळ्या बोटी आहे ज्या बघितल्या आपण, तर दाखवतो तुम्हाला. हे इथे सगळं म्हणजे आता वर्किंग नाही आहेत बोट, ते सगळ्या इकडे लागतात. आणि इथे आता हे झालेल्या बोटी आहेत, आलेल्या बोटी आहेत ह्या बांधून ठेवल्यात असं इकडे सगळ्या दोर लावून. आणि हे पाणी भरणार आहे अजून. जेजुरी नावाची बोट आहे पलीकडे, ती पण रिकामी झाली वाटते करून. विद्यासागरी ओम हरि ओम हरे कृष्णा श्री वासुदेव प्रसन्न, श्री वासुदेव प्रसन्न हरि ओम हरे कृष्णा विद्यासागरी कुलस्वामिनी परमेश्वरी. ही आपण मागाशी बघितली होती. नारायण प्रसाद धरती माता. बरं बोटीची नावं पण सगळे दाखवतो. माऊली कृपा आहे पलीकडे जी दिसते ती, जगदंबा इकडे, दर्यासागर, श्री गणेश मागाशी बघितली होती आपण. परमेश्वरी ही पण बघितली. विवाह जीवदानी अजून एक बोट इकडे. इतक्या सगळ्या बोटी लागल्या तिकडे. आणि इकडे जाळी व्यवस्थित करण्याचं काम चाललं आहे. पण समुद्रात परत एकदा जाळं टाकतो आपण, तर जाळं हे व्यवस्थित टाकावं लागतं, त्यासाठी व्यवस्थित करावं लागतं, जुळवून ठेवावं लागतं. ते जुळवण्याचं काम चाललं आहे इथे. हे सर्व जाळं आहे. सो
इथं इंजिन चालू करायचं काम चाललंय आता रिपेरिंग चाललंय. हे असं रिपेरिंग चालतं इकडे. ही बॅक खालची बाजू आहे बोटीची आतमधली. ह्याच्या मागे टँक आहेत, मासे जे ठेवतो ते टँकीच्या मागे आहेत. आणि ही संपूर्ण ही इंजिन रूम आहे. आपण मस्त बघा जिवंत आहे. बोटीवर आलोय मी दाखवायला खास. जिवंत मासा आहे असं. हा शिनिवडा 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 नावाचा मासा आहे. नाही त्याला हात नाही लावत मी. इथे वर्सोलीचं मार्केट लागतं. बॅक साईड तुम्ही बघत असाल. मासे पकडल्यानंतर इथेच बाजूला एक छोटं मार्केट भरतं. ते आता तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे. भरपूर ऊन पडलं आहे. चला दाखवतो. हे इकडे सगळं बंदर आहे, जेट्टी सगळं इकडून. आणि इकडून आल्यानंतर इथेच बाजार भरतो. 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तुम्हाला हे पण फिरून दाखवतो. इथे वाटे लागतात. हा वर्सोलीचा बाजार भरतो इथे. तर बघा बघा इथे वाटे लागले सगळे. हे सगळे इथे बांगडा आहे, इथे हलवा आहे, पापलेट आहे, ओले बोंबील आहे. ओले बोंबील तर भरपूर आहेत. हलवा आहेत. हलव्याचा वाटा कसा दिला सांग. व्यवस्थित भाव लावला तर घेईल. थांब जरा आधी सांग भाऊ मला. हां ठीक आहे राहू दे. मी आलो आत्ताच आलो बघून आलो बघून फिरून येतो. घ्यायचे थांबा थांबा आलो मी बघून आलो. आत्ताच आलोय. भरपूर आहे. कोळंबी वाट्यावर पण घेता येते तुम्हाला. पाकट आहे. मला वाटे सांगा कशी दिले. हां हां ठीक आहे. थांबा थांबा. इथं पाकट पण कापून दिला इथे बघा. इथे भरपूर आहे. हां थांबा आलो. हा इथे करली आहे, सुरमई आहे. हा कोणता घोळ कापला आहे का. अहो का आपल्याला कोणता ते विचारतो. घोल कापली तुला कोण जावं. आम्ही विचारलो मी. घोळ हा कलेट आहे. ओले बोंबील आहे तिथे. तिथे हे गावठी नारळ आहे तिथे. कसं दिलं नारळ. 50 रुपये नारळ. सगळं हा एक लोकल बाजार लागतो इथे वाट्यांवरती सगळा. हो दाखवायला ना. इथे पण लोक बसतात. लोक हेच बघून येतात असं. भरपूर मासे आहेत. वाट्यांवरती आहे. वाट्यांवरती आहे सगळे चांगले काप. बघतोय आधी घ्यायचेत मला नंतर. कोळंबी पण आहे वाट्यावरती. आणि इकडे बॅक साईडला सगळं हे लोक बसतात. नारळ दही इथं भरपूर चालतंय. दही विकायला बसतात. हे गावठी नारळ आहे यांच्या घरचेच. तर कारली आहे ही पण घरचीच आहे. ही विकतची नाही आणलेली. तर गावठी नारळ इथं बघा. दही पण विकतात. कसं विकतात दही. 20 रुपये पेला. आणि हे तूप कसं आहे. 1000 रुपये किलो. घरचं तूप आहे बनवलेलं. वा वा घरचं तूप आहे. वा छान मस्त. 1000 रुपये किलो. हे किती आहे आता. हे पाव किलोचं एक पॅकेट आहे. अच्छा पाव किलोचे. वा पाव किलोचे पाकिट आहे. घरी बनवलेलं तूप आहे. घरी बनवलेलं आहे. हां दही पण घरी बनवले. हे जर तुम्हाला घ्यायचं असेल. हे नारळ पण घरचेच आहे तुमचे ना. नारळ पण घरचेच आहे. वा मस्त छान नारळ आहे. आपल्याकडेच आहेत. वा लोकल बाजारमध्ये घरी बनवलेलं सगळं मिळतं इथे. आणि इथं सगळं घरचा गावठी भाजीपाला आहे सगळा इथे. हे घरचे सगळे तोडलेली छोटे छोटे असतात ना. तर ते तिथे आळूची पानं झाली, भेंडी झाली. भेंडी बघा अशी भेंडी तुम्हाला कुठे भेटणार नाही. ही घरची भेंडी आहे. घरची भेंडी म्हणून असं मिळतात इथे. म्हणजे व्हेज भाज्या पण इथे चांगल्या मिळतात खूप. घरी पिकवलेल्या सगळ्या भाज्या आहेत. नारळ बघा अर्धे सोललेले नारळ आहे घरचे. सुपारी पण घरची आहे तुमची. वा मस्त आहे. वा घरची सुपारी आहे सगळी मस्त. इकडे आहे ना शेडमध्ये सगळे फळांची पण बाजार भरतात. इकडे सगळे छोट्या लेवलला असतं इथे. पण सगळं गावठी पद्धतीचं आहे. दाखवतो इथे. ते फुलांचा बाजार आहे इथे. ते फळभाज्या पण सगळे घरीच पिकवलेलं इथे थोड्या थोड्या प्रमाणात. ते इथे विकायला बसतात सगळा भाजीपाला. हे सगळं शेड आहे इथे. आणि इथे आता छोटा बाजार भरतो वर्सोलीचा. हा मोठा पण बाजार भरतो मंदिराची इथे. तो पण बुधवारी तुम्हाला कधीतरी कवर करून दाखवेल मी. तर हा छोटा बाजार बघायला तरी नक्की या. सगळं घरचं असतं इथे विकायला. इथल्या लोकांनी हे केलेलं.
इथे मोठा मुशी आहे, मोठा मुशी आहे मस्तपैकी, एवढा मोठा मुशी आहे. तुम्हाला जितकं दाखवतील तितकं दाखवल्या वरसोलीचा बाजार संपूर्णपैकी फिरून. आणि इथे बंदर आहे, इथेच मासे पण विकायला मिळतात, छोट्या प्रमाणात भाज्या मिळतात, सगळं मिळतं इथे. खूप छोटं गाव आहे पण खूप असं एक छान शांतता आहे. आणि तुम्हाला जर एक्सप्लोअर करायचं असेल ना गर्दीतून वगैरे वाट काढून एक छानसं, जिथे कमी गर्दी आहे मासे घेण्यासाठी सुद्धा आणि बघायला सुद्धा, बोटी पण येतात तिथे, छोट्या प्रमाणात बोटी येतात. म्हणजे अलिबागच्या बंदरापेक्षा मोठ्या मोठ्या बोटी आहेत, तिथे मोठे बोटी नाही आहे, तिथे छोट्याच बोटी येतात. पण तुम्हाला इथे भरपूर काही बघायला मिळेल, खूप काही अनुभवता येईल तिथे. तर तुम्ही एक प्लॅन करून या, अवश्य या प्लॅन करून. मासे पण इथे स्वस्तच मिळतात चांगले. तर अलिबागपासून खूप जवळच आहे, इथे होमस्टे पण चांगले आहे तुम्हाला, इथे भरपूर प्रमाणात गोष्टी बघायला मिळतील. चला भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या. तर तोपर्यंत सबस्क्राईब तर नक्कीच करा, तुम्ही लाईक करा, कमेंट नसेल तर कमेंट करून ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे. कारण तुमच्या कमेंटमुळेच मला पुढचा व्हिडिओ बनवला एक हुरूप येतो, एक नवी ऊर्जा मिळते. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.